हाय फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी पेपर 1 2013मध्ये आलेले पहिले 15 प्रश्न बघणार आहे आणि 15 प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र या टॉपिकवर या विषयावर हे प्रश्न 2013च्या टी ई टी पेपर 1मध्ये आलेले आहेत. चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2013 टी ई टी पेपर 1. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांनी केली. 1. वॉटसन, 2. थॉर्नडाईक, 3. विल्यम कुंट अँड 4. मॅकडुगल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वॉटसन. स्पष्टीकरण. मानवी वर्तनाचे शास्त्र सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर ही व्याख्या जॉन बी वॉटसन यांनी दिली आहे. वॉटसन हे व्यवहारवाद या मानसशास्त्र शाखेचे संस्थापक मानले जातात. त्यांनी सांगितले की मानवी वर्तन हे निरीक्षीय आणि मोजता येण्याजोगे असते. मानसशास्त्रीय अभ्यासाचा मुख्य विषय हाच असावा. इतर मुद्दे: वॉटसन निरीक्षणीय वर्तन, थॉर्नडाईक शिकण्याचे नियम, मॅकडुगल अंतर्निहित प्रवृत्ती आणि कुंट सामाजिक घटक. प्रश्न क्रमांक 2. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते. 1. आत्मनिरीक्षण, 2. सर्वेक्षण, 3. प्रायोगिक आणि 4थी म्हणजे जीवन वृत्तांत. तर याच्यापैकी आपलं उत्तर आहे सर्वेक्षण पद्धती. तर यावर आपण थोडं स्पष्टीकरण पाहणार आहे. सर्वेक्षण पद्धती मोठ्या लोकसमूहाचे वर्तन, मत किंवा अनुभव एखाद्या विशिष्ट प्रसंगात कसे असतील याचा अंदाज लावण्यासाठी वापरली जाते. ही पद्धत सर्वेक्षण, प्रश्नावली, मुलाखत किंवा ऑनलाईन फॉर्मवरून माहिती गोळा करते. फायदा: मोठ्या प्रमाणात डेटा मिळतो आणि समाजातील विविध मतांचा अंदाज घेता येतो. प्रश्न 3. काठाच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साफ समजणे आपण अनुभवतो हे कशाचे उदाहरण आहे? 1. समन्वय, मनाचा कल, इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम. तर आपलं उत्तर आहे इंद्रिय भ्रम. याचे स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. तर इंद्रिय भ्रम म्हणजेच आपल्या इंद्रियावर आधारित चुकीचा अनुभव. उदाहरणार्थ, काठाच्या पट्ट्याला अंधारात साफ समजणे ही आपली चूक मेंदूतील गोंधळामुळे निर्माण झालेली भ्रामक अनुभूती आहे. इतर पर्याय: समन्वय, दोन गोष्टींचा संबंध असणे, मनाचा कल, मानसिक आवड किंवा कल, आणि चित्रभ्रम म्हणजे वास्तव नसतानाही निर्माण झालेला अनुभव. तर आपलं उत्तर आहे इंद्रिय भ्रम. प्रश्न 4. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती रिकामी जागा यांनी मांडली. 1. जेरम ब्रूमर, 2. डेव्हिड ऑस्वेल, 3. डॉक्टर ब्लूम, 4. अल्बर्ट बांदुरा. तर उत्तर आहे आपलं 4. अल्बर्ट बांदुरा. याचं स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती म्हणजेच व्यक्ती इतरांचे वर्तन पाहून शिकतात. अल्बर्ट बांदुरा यांनी हे सिद्ध केले. विशेषतः बोबो डॉल एक्सपेरिमेंटद्वारे. मुख्य मुद्दे: लोकांचे वर्तन पाहून शिकणे, रिइन्फोर्समेंटची आवश्यकता नसते, निरीक्षण पुरेसे असते वर्तन आत्मसात करण्यासाठी. प्रश्न 5. साखळ अभिसंधान पद्धतीचा उगमकर्ता कोण होता? 1. अल्बर्ट बांदुरा, 2. बी एफ स्किनर, 3. डॉक्टर ब्लूम आणि 4. थॉर्नडाईक. तर आपले उत्तर आहे बी एफ स्किनर. याचं स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. साखळ अभिसंधान पद्धती ही शिकवण्याची पद्धत आहे. त्यात वर्तनाचे परिणाम त्याच्या पुनरावृत्तीवर परिणाम करतात. बी एफ स्किनर यांनी ही संकल्पना मांडली आणि स्किनर बॉक्स प्रयोगातून सिद्ध केली. इतर पर्याय: अल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन, डॉक्टर ब्लूम टॉक्झोमसी, थॉर्नडाईक प्रारंभिक शिकण्याचे नियम, लॉ ऑफ इफेक्ट. प्रश्न 6. कवी, लेखक, कलाकार
चित्रपट यातील कल्पना रिकामी जागा प्रकारच्या असतात. 1 अनुकरणात्मक, 2 सर्जनात्मक, 3 व्यावहारिक आणि 4 पुनरुत्पादित. तर आपलं पर्याय आहे उत्तर 2 सर्जनात्मक. स्पष्टीकरण. सर्जनात्मक कल्पना म्हणजेच नवीन, अनोख्या आणि मौलिक कल्पना. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट निर्माती यांचे कार्य सर्जनशीलतेवर आधारित असते. इतर पर्याय. अनुकरणात्मक म्हणजे आधीच्या गोष्टीचे अनुकरण करणे, व्यावहारिक म्हणजे प्रत्यक्ष जीवनात उपयोगी आणि पुनरुत्पादित म्हणजेच आधी शिकलेल्या ज्ञानाची पुनरावृत्ती. प्रश्न क्रमांक 7. अध्ययनविषयक क्षेत्रीय उत्पत्ती रिकामी जागा या मानसशास्त्राने मांडली. 1 कर्ट लेव्हिन, 2 स्किनर, 4 अल्बर्ट बांदुरा, 3 अल्बर्ट बांदुरा, 4 कोहलर. तर आपलं उत्तर आहे कर्ट लेव्हिन. याचं स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. अध्ययनविषयक क्षेत्रीय उत्पत्ती ही कर्ट लेव्हिन यांनी मांडली आहे. फील्ड थेअरीचा अर्थ व्यक्तीचे वर्तन हे विविध घटकाच्या परस्पर वादावर अवलंबून असते. वर्तन बिहेवियर इज अ फंक्शन ऑफ पर्सन अँड एन्व्हायरमेंट. इतर संदर्भ. स्किनर ऑपरंट कंडिशनिंग, अल्बर्ट बांदुरा ऑब्झर्वेशन लर्निंग अँड कोहलर इनसाइट लर्निंग. प्रश्न क्रमांक 8. अध्ययन संक्रमणाची सामान्य करण्याची उत्पत्ती रिकामी जागा यांनी मांडली. 1 जड, 2 थॉर्नडाईक, 3 जोसे, 4 बॅगले. तर आपलं उत्तर आहे जड या शास्त्रज्ञांनी मांडली. त्याचं स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. अध्ययन संक्रमण संदर्भातील सामान्यीकरण उत्पत्ती ही जड यांनी मांडली आहे. प्रश्न क्रमांक 9. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे समस्या सोडवली जाते असे यांचे मत आहे. 1 ऑस्वेल, 2 लेव्हिन, 3 पॅव्लॉव आणि 4 कोहलर. तर आपलं उत्तर आहे कोहलर. स्पष्टीकरण. दिलेल्या विधानानुसार योग्य उत्तर कोहलर आहे. कोहलर हा प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ होता आणि तो इनसाइट लर्निंग या संकल्पनेशी प्रसिद्ध आहे. त्यानुसार व्यक्ती समस्या सोडवताना अनुभवातून अचानक इन्साइट मिळते आणि त्याद्वारे विचार करून समस्या सोडवते. प्रश्न क्रमांक 10. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच रिकामी जागा होय. 1 विस्मरण, 2 स्मरण, 3 अवधान तर 4 कल्पना. तर आपलं उत्तर आहे अवधान. याचं स्पष्टीकरण आपण समोर बघणार आहे. कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे, त्यावर विचार करणे आणि त्यातून माहिती मिळवणे. मानसिक प्रक्रियेतील ध्यान किंवा अवधान हाच त्या प्रक्रियेचा प्राथमिक प्रयत्न दर्शवतो. इतर पर्याय. विस्मरण माहिती हरवणे किंवा विसरून जाणे, स्मरण आधीची माहिती आठवणे, कल्पना नवीन मानसिक चित्र तयार करणे. प्रश्न क्रमांक 11. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजेच प्रेरणा रिकामी जागा यांनी म्हटले आहे. 1 जुशी, 2 कोहलर, 3 सिग्मा आणि 4 लिड्सले. तर आपलं उत्तर आहे लिड्सले. स्पष्टीकरण. लिड्सले यांच्या मते प्रेरणा म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या वर्तनातील जोश, आवेश किंवा ऊर्जा वाढवणारी मानसिक मनस्थिती. ही मानसिक मनस्थिती व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करते आणि त्याच्या प्रयत्नांना दिशा देते. प्रश्न क्रमांक 12. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या प्रकारचे संक्रमणाचे उदाहरण आहे? 1 धन, 2 ऋण, 3 शून्य आणि 4 यापैकी नाही. तर आपलं उत्तर आहे धन संक्रमण. स्पष्टीकरण. सायकलवर तोल सांभाळण्याचे हे कौशल्य आधीच्या अनुभवातून मिळालेले असते. ही क्षमता स्कूटर किंवा मोटरसायकल चालवताना उपयोगी पडते. अशा प्रकारच्या अनुभवातून मिळालेल्या शिक्षणाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजे धनसंक्रमण होय. प्रश्न क्रमांक 13. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला रिकामी जागा असे म्हणतात. 1 शेषावस्था, 2 किशोरावस्था, 3 कुमारावस्था आणि 4 पोंगळावस्था. तर आपलं उत्तर आहे किशोरावस्था. तर जन्मपूर्ण अवस्था. गर्भधारणेचा कालावधी सुमारे 280 ते 300 दिवस. गर्भावस्था टप्पा अंडजत्व
0 ते 2 आठवडे, गर्भावस्था 2 ते 8 आठवडे, भ्रूणावस्था 9वा आठवडा जन्म, शेषावस्था जन्मापासून 1 महिन्यापर्यंत, बाल्यावस्था 1 महिना 2 वर्ष, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, किशोरावस्था 6 ते 12 वर्ष, पौगडा अवस्था, पूर्व कुमार अवस्था 12 ते 14 वर्ष, उत्तर कुमार अवस्था 15 ते 18 वर्ष, तरुण अवस्था 16 ते 40 वर्ष, प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष आणि वृद्धावस्था 60 नंतर. प्रश्न 14. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हटले? 1. स्कॉटक, 2. रॉस, 3. एबिंगहॉस, 4. मन. तर आपलं उत्तर आहे स्मृती म्हणजेच अनुभव, माहिती आणि ज्ञानात संक्रमित होणे. रॉस यांनी स्मृतीचे कार्य नव्या अनुभवाची साठवण आणि पुनरुच्चन असे सांगितले. तर आपलं उत्तर आहे 2. रॉस. प्रश्न क्रमांक 15. स्थळ काळाचे भान राहत नाही हे रिकामी जागा अवधानाचे उदाहरण आहे. 1. अभ्यस्त, 2. ऐच्छिक, 3 अनैच्छिक आणि 4 यापैकी नाही. तर आपलं उत्तर आहे 1. अभ्यस्त. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे अभ्यस्तचे उदाहरण आहे. कारण अभ्यस्त अवधान म्हणजे आपोआप सवयीप्रमाणे लक्ष केंद्रित होणे, ज्यामध्ये व्यक्तीला वेळ जागा याची जाणीव नसते. अभ्यस्त अवधान सवयीप्रमाणे किंवा नैसर्गिकरित्या लक्ष केंद्रित होणे, उदाहरणार्थ चित्रकला वाचनात पूर्ण मग्न होणे. ऐच्छिक अवधान जाणून बुजून लक्ष केंद्रित करणे प्रयत्नपूर्वक, उदाहरणार्थ गणिताचे प्रश्न सोडवणे. 4. अनैच्छिक अवधान म्हणजे आपोआप लक्ष वेधले जाणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध, उदाहरणार्थ जोरात आवाज ऐकून लक्ष जाणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करूया. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.